सगळ्यांकडून क्लोजर मिळायलाच पाहिजे असं काही नसतं. काही लोक कधीच एक्सप्लेन करत नाही. तुम्ही वाट बघत राहता पण उत्तर काही येत नाही. तेव्हा स्वतःलाच क्लोजर द्यावं लागतं. पीस, शांतता कधी कधी आन्सर शिवायच मिळतं. जिथे उत्तर नाही तिथे स्वतःसाठी मूव्ह ऑन करा. व्हिडिओ कधी कधी काही लोक आपली जुनी व्हर्जन सोडायला तयार नसतात. जुने हॅबिट्स, जुने थॉट्स जे तुम्हाला होल्ड करून ठेवतात, ग्रोथसाठी त्यांना सोडणं अतिशय गरजेचं असतं. नव्याने स्वतःला बनवण्यासाठी चेंज पेनफुल असतो पण अगदी गरजेचा असतो, नेसेसरी. तुमचं जुनं व्हर्जन सोडायची वेळ आली आहे का? लाईफमध्ये ना हीलिंग म्हणजे काही स्ट्रेट लाईन नसते. आज ठीक वाटतं, उद्या पुन्हा दुखतं. कधी प्रोग्रेस, कधी ब्रेकडाऊन. पण याचा अर्थ तुम्ही वीक नाही, तुम्ही हील करत आहात. जरी स्लो असलं तरीही तुमच्या पेसने. कुणाशीही कंपॅरिझन करत बसू नका. स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष ठेवा. हॅव यू एव्हर नोटिस्ड की तुम्ही आधीसारखे राहिलेले नाही आहात? ज्या गोष्टी आधी हर्ट करायच्या त्या आता तितक्या इम्पॅक्ट करत नाहीत, कारण तुम्ही बदललात. अँड इट्स ॲब्सोल्युटली ओके. ग्रोथ म्हणजे नवीन व्हर्जन ॲक्सेप्ट करणं. तुमच्या चेंजबद्दल प्राऊड फील करा. फ्रेंड्स, आय एम शुअर दिस विल चेंज युअर थॉट्स. की कुठलीही गोष्ट धरून ठेवणं जास्त दुखावतं, सोडणं नाही. आपण फिअरमुळे काही गोष्टी धरून ठेवतो, पण त्याच गोष्टी आपल्याला रोज रोज हर्ट करतात. लेट इट गो. तुमच्यासाठी पीस, शांतता कुठलीही गोष्ट सोडण्यात आहे. जस्ट चेक वन्स की जे धरून ठेवलंय ते खरंच वर्थ आहे का. सेफ. ॲक्सेप्ट वॉट यू कांट कंट्रोल. सगळं कंट्रोल करता येत नाही. लोक, सिच्युएशन्स, त्यांचे डिसिजन्स तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात, पण तुम्ही कसं रिॲक्ट करता हे मात्र तुमच्या हातात असतं. ॲक्सेप्टन्स, यातच खरा पीस, खरी शांतता आहे. जे आपण बदलू शकत नाही ना, ते ॲक्सेप्ट करायला शिक. एक गोष्ट सांगू, तुमच्याबद्दल कुणीही इतका विचार करत नाही. आपण ना स्वतःबद्दल खूप ओव्हरथिंक करतो की लोक काय म्हणत असतील, त्यांनी काय विचार केला असेल. पण खरं काय माहिती आहे का, की प्रत्येकजण स्वतःच्या प्रॉब्लेम्समध्ये बिझी असतो. त्यांचे स्ट्रगल्स, त्यांचे थॉट्स, त्यांचे लाईफ. कुणालाच इतका वेळ नाही की ते तुमच्याबद्दल विचार करत बसतील. हे जेव्हा समजलं ना, तेव्हा आपली लाईफ खूप हलकी फुलकी वाटायला लागते. म्हणून लोकांचा विचार सोडा आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. आजपासून लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय हवंय याचा जास्त विचार करूया. कारण ज्यांना वेळ आहे जज करण्यासाठी, ते स्वतःच्या लाईफचा विचार करत नसतात. फर्स्ट ऑफ ऑल, स्टॉप एक्सप्लेनिंग युअरसेल्फ. सगळ्यांना एक्सप्लेन करत बसू नका, कारण तुम्ही कितीही एक्सप्लेन केलं तरी ज्यांना समजायचं नाही ते समजून घेणारच नाही. काही लोक तुमचं बोलणं नाही, तुमच्यावर जजमेंट ठेवून असतात. त्यामुळे त्यांच्यावर एनर्जी देण्यात काहीच उपयोग नसतो. ज्यांना समजायचंय ते शब्दांशिवायही समजून घेत असतात. अननेसेसरी एक्सप्लेनेशन्स बंद करूया. फ्रेंड्स, रिसेंटली मी एक बुक वाचलं, द आर्ट ऑफ लेटिंग गो. या बुकमध्ये मला एक गोष्ट खूप आवडली. आपण सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पीपल, सिच्युएशन्स, आउटकम्स. पण खरा पीस, खरा आनंद आणि शांतता तेव्हा मिळते जेव्हा आपण काही गोष्टी सोडायला शिकतो. जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही ते पकडून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. लेटिंग गो म्हणजे हार म्हणणं नाही, तर स्वतःला मुक्त करणं आहे. तुम्ही काय सोडायचं बाकी ठेवलंय ते एकदा स्वतःला विचारून बघा. डू यू नो युअर माइंड नीड्स रेस्ट. फक्त शरीर नाही, मनही थकतं. सतत विचार, ओव्हर थिंकिंग. मनाला ब्रेक मिळतच नाही. आपण रेस्ट घेतो पण माइंडला शांत बसू देत नाही. कधी कधी जस्ट पॉज करणंही गरजेचं असतं. रेस्ट इज नॉट वेस्टिंग टाइम, इट इज हिलिंग. आज 10 मिनिटं माइंडला रेस्ट करू द्या. व्हिडिओला सेव्ह करा. फ्रेंड्स, डू यू नो नॉट एव्हरी रिॲक्शन डिझर्व्स यू. प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट करणं गरजेचं नसतं. काही लोक फक्त तुमची रिॲक्शन मिळवण्यासाठी बोलतात आणि तुम्ही रिॲक्ट केलं की ते जिंकतात. म्हणूनच सायलेन्स निवडा. तुमचा पीस, तुमची शांतता त्या रिॲक्शनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट. आज एकदा इग्नोर करून बघा. फ्रेंड्स, दिस माइट सरप्राइज यू दॅट ग्रोथ इज अनकम्फर्टेबल. येस, ग्रोथ कम्फर्टेबल नसते. नवीन गोष्टी ट्राय करणं, फिअरला फेस करणं हे सगळं इझी नसतं. पण त्यातूनच तुम्ही बदलता, स्ट्रॉंग बनता. कम्फर्ट झोनमध्ये राहून कधीच ग्रो होत नसतो आपण. म्हणूनच आज एक अनकम्फर्टेबल स्टेप घेऊया. हीच गोष्ट रिमाइंड करण्यासाठी या व्हिडिओला सेव्ह करून ठेवा. तुम्हाला वाटत असेल कुणाला शेअर करावं ज्याने ते मोटिवेट होतील तर नक्की शेअर करा.
आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. मोठ्या गोष्टींमध्ये हॅपीनेस शोधत बसतो आपण, पण खरा आनंद स्मॉल मोमेंट्समध्ये लपलेला असतो. एक कप गरम चहा, पावसाचा सुगंध, कुणाचं तरी जेन्युइन हसू. हे सगळं छोटं वाटतं, पण फील केलं तर खूप मोठं असतं. आपण फ्युचरसाठी धावत राहतो आणि प्रेझेंटचे छोटे छोटे मोमेंट्स मिस करतो, जे खरं तर टाईमलेस असतात, रेअर असतात आणि एकदा गेले की परत मिळत नसतात. मोठा आनंद मिळवायची वाट बघू नका. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खरं आयुष्य लपलेलं आहे. आज एक छोटा मोमेंट एन्जॉय करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्यासाठी हॅपीनेस काय आहे. कारण सिम्पल मोमेंट्स सगळ्यात जास्त ब्युटिफुल मेमरीज बनवतात.